2.5 वर्षानंतर पहिला पेमेंट आलेला आहे माझ्या मुलाचा. मला खूप आनंद झाला. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. तर मित्रांनो, हा ब्लॉग बनवण्याचा मुद्दा असा आहे की कारण आज एक खुशखबरी तुम्हाला द्यायची सर्वांना. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की बना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला फर्स्ट पेमेंट आलेला आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही काल लाईव्हमध्ये मला खूप जणांनी कमेंट केले की दादा तुझं पेमेंट येईल आणि फायनली तो आजच रिसीव झाला. आणि मग पूनमला म्हटलं चला आपण शेअर करू. आणि अजून काढायला गेलो नाही आहे, तर या ब्लॉगमध्ये पैसे काढायला बी जाणार आहे. आणि एक सेपरेट गोष्ट म्हणजे असं आहे की मम्मीला माहीत नाही की पेमेंट झालेला आहे आणि मम्मीला विश्वास नाही आहे. त्या दिवशी मम्मी म्हणलेली लाईव्हमध्ये की जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत मी विश्वास करणार नाही. आणि आता तो दिवस आलेला आहे की विश्वास देण्याचा आणि पैसे दाखवायचा, म्हणजे खरंच पैसे भेटताय की नाही भेटत सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आज मी माझ्या फॅमिलीला दाखवणार आहो. आम्हाला तर माहिती आहे की येऊन गेला, पण आधी मी ATMमध्ये जाईन, तिकडून पैसे आणन आणि मग घरात मम्मीकडं देऊ. नंतर मम्मीचं रिॲक्शन काय होतं ते पण आपण बघणार आहोत या ब्लॉगच्या माध्यमातून. आणि पहिली गोष्ट सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तुमचं प्रेममुळे हे सगळं शक्य झालं आणि तसं मेहनत मी करत राहील. आणि राहिली गोष्ट तर आता मला वाटतंय की मम्मीला विश्वास पटेल. कारण मम्मी खूपदा मला म्हणजे खूप जणांचं टोमणं खाल्लं आहे मी इथपर्यंत पोचायला. आणि फायनली तुम्हाला खरं सांगतो 2.5 वर्ष झाले मला सोशल मीडियावरती व्हिडिओ काढतोय मी. आणि 2.5 वर्षामध्ये मी फर्स्ट टाईम माझा फर्स्ट पेमेंट आहे. तर मित्रांनो सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि जर कोणी नवीन पाहत असेल आपला व्हिडिओ तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडेल तर लाईक नक्की करा. तर मी आता जाणार आहे थोड्या वेळाने ATMमध्ये आणि ATMमधून मी पैसे आणणार आहे आणि तुमच्यासोबत बी शेअर करणार आहे आणि मम्मीला पण दाखवणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करत चला. आणि माझ्या ना मी पण सांगते का माझ्या पण मम्मीला आणि म्हणजे इतर माझ्या सगळ्यासनी कोणालाच विश्वास नव्हता की आम्ही जे काम करतोय त्याच्यावरती पैसे भेटत आहेत. खूप लोक म्हणजे माझे सगळे माझ्या घरातले बोलायचे की ते काय करत बसताय, कामधंदे पण करा, ते करून काय तुमचं पोट भरणार आहे का, असं तसं बोलायचे. पण फायनली तो दिवस आलेला आहे. सगळ्यांनी सिद्ध करून दाखवलं आम्ही. मित्रांनो तुम्हाला खूप आतुरता होती, त्यापेक्षा डबलची आतुरता मला लागलेली होती. सगळी लाईव्हमध्ये रात्री विचारायची उगवलेला आहे ना, तर असं वाटतंय किती उड्या मारू आणि किती नाचू असं. म्हणजे खूप आनंद. म्हणजे कारण कसं आहे ना 2.5 वर्षानंतर पहिल्यांदा पेमेंट घेणं ही सोपी गोष्ट नाही. आणि खरंच तुमच्यामुळे ही गोष्ट शक्य झाली. आम्ही पण मेहनत केली आणि तुमच्या सपोर्टामुळे फर्स्ट पेमेंटचं जास्त महत्त्व तुम्हाला जातं. कारण तुम्ही सपोर्ट केला, प्रेम केलं, म्हणून आपला फर्स्ट पेमेंट म्हणजे आपल्याला रिसीव झालेला आहे. तर तो तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. कंटिन्यू करा. तर मित्रांनो आता मी मम्मीजवळ आलेलो आहे. तर मी मम्मीला सांगणार आहे की आपला फर्स्ट पेमेंट आलेला आहे. तर मम्मीला काय वाटतं बघूया आपण. कसं वाटतं अक्का? आजो हातमा पडेल नाही तर काय वाटे ना खाली. आणि जर आणि देखाडात तर तवने बात तवय दक्षू. म्हणजे मित्रांनो अजून बी मम्मीला विश्वास नाही आहे की पेमेंट आलेला आहे. तर चला आपण आता पैसे काढून आणू आणि मग मम्मीच्या हातात देऊ. ब्लॉग कंटिन्यू करा आणि पूर्ण ब्लॉग बघा. आजचा ब्लॉग खूप मजेशीर आहे. सगळ्यांनी बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो. तर चला, तर मी आता ATM घेतो आणि निघतो लगेच मम्मीला विश्वास देण्यासाठी. आपण लवकरच पैसे. मित्रांनो श्रावणीला कसं वाटतंय आपण श्रावणीला पण विचारून घेऊ. तर श्रावणी आपला पहिला पेमेंट आलेला आहे, तुला कसं वाटतंय? मला तर खूप भारी वाटतंय. गाईस तुम्हाला माहिती आहे का आमचे 700 सबस्क्रायबर झाले होते ना, तेव्हा मी आणि माझी दीदी होती ना, आम्ही काय करायचो झेंडू बॉम्ब इथे डोळ्याजवळ लावायचो आणि रडायचं नाटक करायचो, कागद फाडायचो, कागद फेकायचो. ब्लॉग तेव्हा सबस्क्रायबर खूप कमी होते, आपले 700च होते त्यावेळेस. तर ते खूप मस्ती करायचे, लोक त्यांना बघून नाही का सबस्क्राईब करायचे. आणि आता इथपर्यंत पोचलो आहे, सगळ्यांची मेहनत आहे.
आमची पण आहे आणि तुम्ही सपोर्ट केला तुमची पण आहे. तर आता आपण हिला घेऊ आणि जाऊया ATM वरती. आणि मित्रांनो शेवटपर्यंत ब्लॉग बघा, कारण मी शेवटी सांगणार पैसे किती आले काय आले आणि पैसे दाखवणार. ठीक आहे, तर चला मग. चलो. तर मित्रांनो ATM कार्ड घेऊन घेतलेलं आहे. तर आता आपण श्रावणी तयारी करते आणि लगेच निघणार आहोत आपण, कारण आता लवकरच पैसे दाखवण्याची वेळ आलेली आहे. सगळे आतुरतेने वाट बघत आहेत, मम्मी पण आणि इकडं बसलेली पूनम. सगळ्यांना आतुरता लागलेली आहे पैसे बघण्यासाठी. आणि मित्रांनो आम्ही त्या पैशांचं काय करू ते सगळं आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये सांगू. आजच्या ब्लॉगमध्ये फक्त आपण पैसे दाखवणार आहे की आपले पेमेंट आले म्हणून. ठीक आहे. तर मित्रांनो आम्ही आता घेतली गाडीची चावी, आता निघणार आहे ATM कडे. तर मित्रांनो मी चाललो आहे आता पैसे काढायला. गाडी व्हिडिओवर काढून घेतलेली आहे आणि पूनम वरतून पाहती आहे, हाय करती आहे, कारण तिला बी पैसे बघायची आतुरता लागलेली. आणि या भूताला मी घेऊन चाललो आहे सोबत. तर चला निघूया आपण ATM कडे. तर मित्रांनो आम्हाला गाडीवरती शूटिंग काढायला येत नाही आहे, पण आपण तरी दाखवत आहे की कुठं चाललो आहे आपण ATMमध्ये. मज्जाच वेगळी आहे. आणि शूटिंग काढणारे कोण आहे? श्रावणी. तर थोडं समजून उमजून घ्या मित्रांनो. जेवढे बी लोक आमच्यावरती जळायचे ना, आता त्यांना जळवायची वेळ झालेली आहे. तर आपण लवकरच त्यांना जळवू. तर चला पैसे काढून येऊ आणि लवकरच आपण शूट करू. श्रावणीला एवढी खास शूट करता येत नाही आहे, पण समजून घ्या, कारण तिच्याकडून मोबाईल तोलला जात नाही आहे का हातावर. तर चलो. तर मित्रांनो आपण आलेलो आहेत ATM जवळ. हे बघू शकता, हे आमचं ATM आहे. आणि ATM कार्ड मी कुठं ठेवलं आधी बघावं लागेल. तर सगळ्यात आधी आपण पैसे काढून श्रावणीच्या हातात देऊ, कारण आपल्या घरातली लक्ष्मी ती जी, त्यामुळे सगळ्यात आधी तिला पैशांना हात लावून देऊ. काय चालतंय का? किती खुश झाली पैसे काढायच्या आधीच. तर ATM सापडलेलं आहे. तर चला मी आता काढतो पैसे. आता श्रावणी तू शूट कर. चला लवकर आहे. माझं काम मी केलं आहे, तुम्ही पैसे घ्या. मशीन वाजलेलं आहे मित्रांनो. पैसे घे जा व्यवस्थित. पैसा की पैसा. अजून येणार आहे. तर मित्रांनो फायनली आपण पैसे विड्रॉ करून घेतलेले. तर आता पैसे मोजून. तर मित्रांनो आता आम्ही फायनली पेमेंट काढून घेतलेलं आहे. आता चालले घरी. तर चलो. तर मित्रांनो तर आता आम्ही फायनली घरी पोचण्यात आलेलो आहे. आणि आता आपण सगळ्यांचं रिॲक्शन बघणार आहोत घरी जाऊन, आणि पैसे पण दाखवणार आहोत आणि तुम्हाला पण सांगणार आहोत किती आलेलं आहे पेमेंट वगैरे. तर चलो. तर मित्रांनो आम्ही घरी पोचलेलो आहेत. आणि तुम्ही सगळे म्हणायचे की दादा तुझं बाहेरून घर दाखव. तर मी तिकडं वरती राहतो. थोडं तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, पण मी इकडं वरती राहतो आणि असं बाहेरून दिसतं आमच्या घराजवळ. हा इकडं एक रस्ता आहे आणि इकडे एक रस्ता जातो आणि हे पाठीमागं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. तर चला आता वरती जाऊ. तर मित्रांनो मी आता घरी पोचलेलो आहे आणि आता तो वेळ फायनली आलेला आहे आपल्या समोर, जो आपल्याला आतुरता लागलेली होती त्या गोष्टीची. तर चला मम्मीपाशी जाऊ सर्वात आधी. तर आता मित्रांनो वेळ झालेली आहे मम्मीला पैसे दाखवायची. तर मम्मीला विचारू की आता विश्वास करेल की नाही. आता मी पैसा काढला येईल. मी डोळ्याला दाखवत नाही तर कदाय ना म्हणू. मित्रांनो अजून पण विश्वास नाही. तर चला
सगळ्यात आधी तर आपण खिशामधून पैसे काढू. मला वाटलं होतं की मम्मीचं रिॲक्शन लई खतरनाक राहील, पण अजून तर काही नाही आहे. बघू आपण आता. मी पैसे काढून आणलेले आहे आणि मम्मीकडे देतो मी. तर आता विचारू की विश्वास बसतो की नाही. अडीच वर्षानंतर पहिला पेमेंट आलेला आहे माझ्या मुलाचा. मला खूप आनंद झाला. असंच माझ्या मुलाला सपोर्ट करा आणि पुढे न्या, एवढी विनंती तुम्हाला. आणि आता पैसा मोदी दाखवा ना. आता होय ना विश्वास. झाला विश्वास आता. मित्रांनो, आता मम्मीला विश्वास झालेला आहे. आता राहिलेले हे पूनमची बारी. पूनम, पेमेंट आला, काय म्हणायचंय? मला खूप खूप आनंद झालेला आहे, कारण आम्ही खूप म्हणजे 2.5 वर्ष झालं ते आतुरता बघतोय की कधी आमचे पेमेंट येते आणि कधी आमच्या हातामध्ये येते. हा मी म्हणजे खूप वाट बघितली आणि फायनली ते आलं आणि खूप खूप आनंद होतोय. खूप म्हणजे खुशी होते. खूप म्हणजे असं खुशी काय करावं काय नाही समजत नाही आहे. आणि आता आईला पण विश्वास आला की बाबा आम्ही जे काम करत होतो त्याच्यावरही म्हणजे पैसे भेटतात फायनली. आणि माझ्या मम्मीला पण आम्ही फोन केला तर तिला आता विश्वास आलेला आहे. आणि हा ब्लॉग बघून इतर कोणासनी पण म्हणजे आमच्या घरातले वगैरे कोण असतील त्यासनी कळेल की बाबा हा खरंच ते काम करतायत तर येत आहेत पैसे. आणि मित्रांनो, आता तुम्ही खूप वेळपासून आतुरतेने वाट पाहत असाल की दादा तुमचा पेमेंट किती आला, पेमेंट किती आला. आता हा प्रश्न खूप जणांचा असेल. तर मित्रांनो, मी सांगतो पेमेंट किती आला. तर तुम्हाला माहिती आहे मी पूनमच्या कानातलं सोडणार होतो, पण पेमेंट एवढं आलेला नाही की पूनमच्या कानातलं सुटेल. कारण माझ्या हातात तुम्ही पाहू शकता एवढेच पैसे आलेले आहेत. तर एवढे पैसे आलेले आहेत. यात पूनमचं कानातलं सुटणार नाही आहे, कारण पूनमचं कानातलं सोडायला जवळपास आता 20,000 रुपये लागणार आहे. कारण 10,000 घेतले होते आम्ही आणि 10,000ला 10,000 व्याज झालेलं आहे, म्हणून 20,000 पूर्ण पाहिजे आणि हे तेवढे पैसे नाही आहेत. आणि मला वाटलं होतं की कानातलं सुटल, पण मी पूनमचं कानातलं सोडवण्यासाठी हे पैसे नाही का मी म्हणजे कुठं खर्च करणार आहे हे पण तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे. आजचा ब्लॉग मोठा व्हायला नाही पाहिजे मित्रांनो, त्यामुळं मी एवढंच आनंदाची गोष्ट मी तुम्हाला शेअर केली की आपला पेमेंट झालेला आहे. आणि असंच प्रेम असू द्या मित्रांनो, कारण हे सगळं तुमच्या सर्वांमुळं शक्य झालं आहे. आणि असंच प्रेम असू द्या. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. बाय.